हॅलो हाय नमस्कार, कशा आहात सगळेजण. सगळ्यांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता टायमिंग दाखवते तुम्हाला. 8:45 झालेले आहेत आणि मयंकची पण रांगोळी झालेली आहे, बघू शकता. आणि आता मी करत आहे देवपूजा. तर रांगोळ वगैरे करून झालेली आहे. नंतर कपडे वगैरे मी दुसरे घालेल, पण सध्या तरी आपलं गाऊन घालूनच सगळे कामे इझिली होतात. तर हे बघा, देव काढून ठेवलेले आहेत. देव धुवून घेणार आहे. मंदिर वगैरे व्यवस्थित असं पुसून घेणार आहे. कारण की काय झालं माहिती का, फुलंच आणायची राहिली माझ्याकडनं. आणि पाऊस म्हणजे कंटिन्यू चालू आहे. कंटिन्यू तुम्हाला दाखवते पाऊस कसा चालू आहे. आणि रिमझिम चालू आहे, परत बंद होतो. बघू शकता वातावरण तर पूर्ण भरलेलं आहे असं. तर असं कंटिन्यू चालू आहे पाऊस. आणि मयंक म्हणतोय चल मंदिरात, आणि मंदिर आहे थोडंसं लांब, त्यामुळे जरा टेन्शन आलं. आता बघूया काय होतंय काय नाही, तुम्हाला पण सांगेलच मी. तर चला आता पूजा करून घेऊया पटकन अशी. तर आज एकादशी, खूप मोठी अशी एकादशी असते बघा आज. आणि आषाढी एकादशी म्हणजे केवळ एक व्रत नव्हे, तर ती भक्तीची, श्रद्धेची आणि वारकरीची परंपरेची दिव्य अनुभूती आहे. पंढरपूरच्या वाटेवर चालत जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या ओठावर एकच नाम असतं, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभराच्या विठोबाच्या भक्तीने न्याहालेले असतात. हृदयात दाटलेली भक्ती, पावलामध्ये असलेले उमेद आणि नजरेत विठोबाच्या दर्शनाची आस, हेच या दिवसाचे सौंदर्य असतं, नाही का. आषाढी एकादशी म्हणजे आत्म्याची आणि शुद्धी, मनाची शांती आणि परमेश्वरांच्या नात्याची नव्याने जाणीव. या दिवशी केवळ उपवास नको, तर भावनिक आणि आध्यात्मिक शुद्धीही आवश्यक असते, नाही का. विठोबा आणि रुक्मिणी मातेच्या कृपेने आयुष्यातील अडथळे दूर होतात. भक्तीच्या मार्गावर चालताना जे सुख लाभतं ते कोणत्याही भौतिक गोष्टीपेक्षाही श्रेष्ठ असतं. बघू मयंक किती पावडर लावला. एवढा पहिलाच गोरा, अजून जरा पावडर लावतो. मी तर काला आहे बघा, काला आहे. नाही, तू पण छान आहे रे यार. नाही, मी पण काला आहे ना. नाही रे बाळा, तू पण छान आहे. उन्हात जातो ना मी. तू उन्हात जातो का? आणि मयंक? मयंक तर घरातच बसतो. नाही, त्याने पण जातोय मयंक पण स्कूलला ना मयंक. सकाळी सकाळी 7ला असते माहिती काय स्कूल आमची. मयंकची 9ला असते. अरे तुझी 7ला असते, पण मयंक पण जाते ना मग स्कूलला. हा जाते, पण तिची 9 वाजता असते ना, माझी 7ला असते. मग ऊन तर असतंच 9 वाजता, पण 9 वाजता असते ना. मयंक एवढा मेकअप करून कुठे जाणार आहे बाळा? या मंदिरात. मंदिरात जाणार आहे? कोण घेऊन चाललाय तुला आता लगेच? तू पप्पा आणि पण. अरे बापरे, अजून टाइम आहे ना बाळा. आता पाऊस यायलाय बाहेर. हा या माती मारत आहे मार. तरी पण मग मेकअप करून बसतो का? मी पण मेकअप करतो. सेंट मारला का तू? सेंट मारला मयंक? हा मारलं की नाही मारला. मारलं ना. मला पापाचे झाले. मम्मी दोन्ही पण मारतो हा सेंट. बघू मयंक कसं मारतो. पहिला हिवाळा मारलं, त्याच्यानंतर हिवाळा मारायला लागलं. ओ बापले. विठोबा आणि रुक्मिणी मातेच्या कृपेने आयुष्यातील अडथळे दूर होतील, आणि हीच आशा असते बघा कायम. भक्तीच्या मार्गावर चालताना जे सुख लाभतं ना, ते कोणत्याही भौतिक गोष्टीपेक्षाही श्रेष्ठ असतं. विठोबाच्या ओठावर हास्य असते, डोळ्यात प्रेम आणि हात पुढे केलेले. भक्तांचे जवळ घेण्यासाठी आषाढ एकादशी म्हणजे त्या दिवशी विठोबाच्या प्रेमात पूर्णपणे विरघळून जाण्याचा दिवस असतो. पंढरपुरी यात्रा म्हणजे देहाचे नव्हे तर मनाचे शुद्धीकरण. आषाढी एकादशीच्या दिवशी विठोबाच्या चरणावर समर्पण केले की संसाराच्या बंधनातून मुक्ती मिळते, बरोबर आहे का नाही. विठोबाच्या नामातच सुख आहे. विठोबाच्या प्रेमात विरघळून जाणं हे खरं मेन म्हणजे सुख आहे बघा. विठोबाचे नाव, त्याचे रूप आणि त्याच्या चरणी असलेली भक्तीचे माझे खरं धन आहे. आषाढी एकादशीच्या या पवित्र दिवशी तुझ्या पायाशी मी सर्वस्व अर्पण करतो. मन भक्तीने भरले की दुःख आपोआप पळून जातं असं म्हणतात. पण विठोबा म्हणजे शांतीचा अनुभव आहे. वारकरी चालतो, गातो, थकत नाही, कारण त्याच्या पावलामध्ये विठोबाच्या दर्शनाची ओढ असते. अशी भक्ती जीवनाचा खरा अर्थ सांगतो. विठोबाच्या चरणावर समर्पित झाल्यावर बाकी जगाची चिंता उरत नाही.
नाम घे आणि मन शांत ठेव असं विठोबा म्हणत असतात कायम. विठोबाच्या भक्तीने जीवन फुलतं आणि सावळे सुंदर रूप मनोहर राहो चिरंतरी हृदय माझे. आषाढी एकादशीच्या मंगलमय सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आषाढी एकादशी का साजरी करतात ते तुम्हाला माहिती आहे का? आषाढी एकादशी हे विठोबाच्या भक्तांचे महत्त्वाचे व्रत आहे. या दिवशी उपवास, नामस्मरण व पंढरपूर वारीत सहभागी होऊन भक्त आपली श्रद्धा व्यक्त करतात. आणि ह्याच वारीचे महत्त्व काय आहे तुम्हाला सांगते मी थोडक्यात, म्हणजे 2 शब्दामध्ये. वारी म्हणजे भक्ताचे एकात्मतेचा प्रवास असतो आणि लाखो वारकरी विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपुरी चालत जातात आणि हेच भक्तीचे प्रतीक आहे. आषाढी एकादशीचा उपवास आपण काय करतो माहिती आहे का? बघा, या दिवशी भक्त उपवास ठेवतात, पवित्र हरिपाठ करतात कोण कोण. यात सात्विक अन्न खाल्ले जाते आणि विठोबाच्या नामस्मरणामध्ये प्राधान्य पण दिले जातं. तर आजकाल म्हणजे आज तर एकादशीला सगळेजण म्हणजे एकादशी म्हणले की पोट भरूनच खातात, पण तसं न करता जेवढं पाहिजे तेवढंच खा, जास्त काही खाऊ नका. त्यानंतर ना आषाढी एकादशीच्या दिवशी आपण कोणते मंत्र बोलले जाईल जेणेकरून आपले व्रत आहे जे संकल्प पूर्ण होतील, तर ते तुम्ही असं बोलू शकता. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ह्या नामाचा तुम्ही जप केला की खरंच आपले विठोबा आहेत आपल्यावर प्रसन्न होतील आणि मनापासून केलं पाहिजे. बस एवढीच इच्छा आहे नाही का? आणि आपलं व्रत पण खूप चांगल्या पद्धतीने होतात आणि हा व्रत आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो. तर आता मी पण घरातली छान अशी पूजा करून घेतलेली आहे, देवाला नमस्कार केलेला आहे. देवा जेवढं पण काय माझ्या म्हणजे दुःख चाललं आहे, सगळ्या गोष्टी आहेत, संकट आहेत, ते सगळे म्हणजे व्यवस्थित जाऊ दे हीच देवाकडनं मी प्रार्थना करेल. सगळ्यांना सुखात ठेव, समृद्धीत ठेव, बस एवढंच बोलेल मी. आणि त्यानंतर बघा पोरांना पण सांगितले पाया वगैरे पडून घ्या. फुलं तर मी काय आणले नव्हते, पण आता बघू जाईल मी नंतर ना मंदिरात त्यावेळेस घेऊन येईल. तर आता इथं बघू शकता सुंदर अशी माझी पूजा कशी झालेली आहे नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आणि छान अशी केलेली आहे बघा. हे सगळं घरातलेच आहेत, म्हणजे बेलपत्र, खाऊचे पानं मी घरातच लावलेले आहेत, म्हणजे आपले बाहेर झाडं. आणि त्यानंतर ना बघू शकता माझ्याकडे पिंडीचं वरी किती छान असं आहे. त्यात पाणी टाकले की असं पिंडीवर पाणी समर्पित होतं बघा, किती छान असं वाटतं. त्यानंतर आता झालेला आहे आणि हा व्हिडिओ माझा आजचाच आहे. आजची म्हणजे छोटीशी पूजा वगैरे फराळीमध्ये मी काय केलं तेच तुमच्यासोबत आज थोडक्यात शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे मी. तर आता बघू शकता सगळं किचन पहिला मी पुसून घेणार आहे स्वच्छ. असं ओलं ओलं असलं ना खूप किचकिच होतं बघा, त्यामुळे पहिला सुक्या कपड्याने सुंदर असं तर किचन पुसून घेणार आहे. किचन स्वच्छ असलं की आपल्याला पुढचं कामं करायला सुद्धा बरे पडतात नाही का? त्यामुळे पहिला किचन पुसून घेतलेलं आहे, कारण की रात्रीचं किचन ते तसंच असतं, त्यामुळे काय पण करायचं पहिला किचन व्यवस्थित असं मी पुसून घेत असते आणि त्यानंतरच माझी पुढची कामांची सुरुवात करते. आणि आज कसं उपवास होता आणि घरात सगळ्यांचाच उपवास होऊन जातो. पोरं काय पण खातात, पण ह्यांचा आणि माझा दोघांचा पण उपवास आहे. तर हे तर मस्त अशी काकडी कापून खात होते, त्यांच्यासाठी ते शाबू पण खात नव्हते कारण की ते काय डाएट करतायत त्यामुळे. बाकी सगळ्यांनी भरपूर असे कमेंट केलेले. आता कमेंटला म्हणजे काय प्रतिसाद देऊ मला हे कळत नाही आहे मेन म्हणजे, कारण की ना रागाच्या भारात आणि टेन्शनमुळं त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या. आणि हे बरोबर आहे, जे पण काय मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे ते खरंच झालेलं आहे. खूप जण म्हणतात की एका साईडची बाजू ऐका, दुसऱ्या साईडची म्हणजे दुसऱ्या साईडची पण ऐका, पण दुसऱ्या साईडची बोलायला त्यांना म्हणजे ते समोर येत नाहीत, त्यांना कॅमेरासमोर कम्फर्टेबल नाही आहे. नाही तर मी त्यांनासुद्धा घेऊन आले असते आणि विचारलं असतं, खरं सांगते तुमच्यासाठी. पण असो जाऊ दे, आता जे वाटेल ते नाही का. मला माझ्या स्वतःवर पण पूर्ण विश्वास आहे आणि ज्यांना माझ्यावर विश्वास ठेवायचा असेल ते ठेवतील, कारण की मला फेक काय दाखवून मला काहीच उपयोग नाही. कारण की मला काय आज करून सोडायचं नाही व्हिडिओ, मी कायम तुमच्यासोबत कनेक्ट राहणार आहे, त्यामुळे मी कंटिन्यू ठेवणार आहे. आणि माझ्या जीवनात काही पण सुख असू दे किंवा दुःख असू दे, ते सगळ्या गोष्टी थोडक्यात तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. त्यामुळे माझ्या व्हिडिओला तुम्ही म्हणजे छान असे कमेंट करत चला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि छान असे लाईक पण करत चला. बस बाकी माझी काहीच इच्छा नाही आहे. आणि आज सगळ्यांचा उपवास असेल नाही का. आणि थोडक्यात तुमच्यासोबत मी आपली एकादशीची माहितीसुद्धा शेअर केलेली आहे आणि ती तुम्हाला कशी वाटली तेही मला नक्की कळवा. त्यानंतर बघू शकता रात्री साबुदाणा वगैरे भिजून ठेवला होता, तर पहिला शेंगदाणे वगैरे भाजून काढलेले आहेत
आणि एका साईडला मी ना आता काकडीचा वगैरे रायता पण करणार आहे. तो पहिला आपलं हे करून घेऊ शाबू, कारण की पोरांना खूपच भूक लागलेली आणि वेळ झालेला. आज पूजा निवांत अशी छान करत बसलेली, त्यामुळे भरपूर वेळ गेला. आणि मी पित आहे लिंबू पाणी. तर लिंबू तर चालतोच आपल्या उपवासामध्ये, त्यामुळे मग लिंबू पाणी मी पित आहे आणि गरम पाण्यामध्ये. तर ते थोडंसंच घेतलेलं आहे, आज काय मी जास्त काही हे केलेलं नाही आहे. बाकी बघा 2 काकड्या मस्त असं चिरून घेतलेल्या आहेत आणि दही थोडीशीच होती घरात, त्यामुळे रायता केलेला आहे. आज पोरांना सुट्टी असल्यामुळे ना घरात भरपूर आवाज वगैरे चालू आहे, त्यामुळे थोडंसं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या, कारण की पोरांना किती बोल बस म्हणले की बसत नाहीत पोरं, त्यामुळे ना जरासं हे करा. बाकी हे बघा काकडी मस्त असं चिरून घेतलेली आहे मी आणि त्याची मी मस्त असं रायता बनवणार आहे. तर मी साखर न टाकता खडी साखर टाकणार आहे. तर तुम्ही ते कुटून वगैरे पण टाकू शकता. मला टाईम होता खायला, त्यामुळे मी त्यात तशी टाकून दिले. विरघळेल तेवढी विरघळेल, बाकी काय हरकत नाही. थोडंसं मीठ टाकणार आहे. एकदम साधी सिंपल अशी बनवणार आहे. सगळ्यात पहिलं तर मी आता किचनवरचं आवरून घेणार आहे, कारण की किचनवर खूपच असा पसारा झाला होता आणि तो मला आवडतच नाही अजिबात, म्हणजे एवढा पसारा असून आणि सगळ्या गोष्टी करणं. त्यामुळे ना पहिलं ते मी आवरून घेतलेलं आहे. आणि दही बघू शकता थोडीशीच होती दही, आणि ती दही त्यात टाकून दिलेली आहे. आणि त्यामध्ये आता मी थोडीशी खडी साखर आणि आपलं मीठ टाकणार आहे. बाकी तुम्ही काय काय जिरा पावडर वगैरे पण टाकू शकतात, पण मला वेळ नव्हता आणि पोरांना पण भूक लागलेली, त्यामुळे मग हे मी करून दिलेलं आहे पटकन असं. आणि पोरांसाठी मी करणार होते आपलं साधा साबुदाणा, आणि आमच्यासाठी मी मिरचीचा करणार होते. तर मग आता दोघांसाठी वेगवेगळं बघा मी कशी करते. आपली फिक्की मिरची पहिला टाकून ना शाबूला पहिला फोडणी दिलेली आहे. आपलं ह्याला बटाट्यामध्ये एकच मिरची टाकलेली आहे फिक्की, आणि त्यात थोडं मीठ पण टाकत आहे बटाट्यामध्ये, कारण की असं टाकले की बटाट्यामध्ये पण एक टेस्ट येते बघा आणि मस्त लागतात एकदम. तुम्ही सुद्धा कसे बनवतात मला नक्की सांगा. खूप जण मी बघत असते की पहिला बटाटे उकळून घेतात आणि त्यानंतर ना शाबू खिचडी बनवतात, पण मला तसं अजिबात आवडत नाही. मला ना कच्चा आपला जो शाबू असतो ना त्यालाच मस्त बारीक बारीक चिरून ना त्यानंतर तेलामध्ये जेव्हा ते फ्राय होतात ना क्रंची होतात लालसर, ते खूप भारी लागतात साबुदाण्यामध्ये आणि तसेच मला खायला आवडतात. पण त्यानंतर ना शेंगाचं कूट पण करून घेतलेला आहे. शेंगदाणे छान अशी मी भाजून घेतलेले बरं का. आपण जेवढे छान शेंगा भाजू ना तेवढी छान आपली शाबू खिचडी होते, खाण्यासुद्धा मस्त लागते एकदम. आणि त्याच्यामध्येच मी थोड्या मिरच्या टाकून ते सुद्धा वाटून घेतलेले आहेत. आणि ते झाल्यानंतर ना आता जेवढं आहे तेवढं मी शेंगाचं कूट वेगळं काढून घेतलेलं आहे. आणि बटाटासुद्धा माझा फ्राय करून झालेला होता. आणि आता शाबू बघू शकता किती मस्त असं मोकळा भिजलेला आहे आपला. त्या शेंगाचं कूट टाकलेलं आहे, मीठ चवीनुसार टाकायचं आहे आणि बस तेवढंच टाकून ना व्यवस्थित आता आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि 2-3 मी स्टीम करून घेणार आहे, जेणेकरून शाबू छान असे मिक्स होतात. तर आता बघू शकतात मग मस्त असं मोकळा शाबू झालेला आहे. रात्री मेन म्हणजे छान भिजवायचा, जेणेकरून मस्त असा आपला शाबू होतो. आणि त्यानंतर पोरांना देऊन दिलेला मी सपक, आणि त्यानंतर मी आता केलेला आहे तिखटवाला, आणि तो मी आता काढून घेत आहे आमच्या दोघांसाठी. तर चला तुम्हाला मी दाखवते. मस्त असा झालेला आहे बरं का, खूप टेस्टी असा. मला तर खूप आवडतो शाबू, पण आता थोडा कमी केलेला आहे, कारण की त्याच्याने वेट वाढतं म्हणतात खूप जास्त, आणि खूप हेवी पण असतं शाबू, त्यामुळे थोडं कमीच केलेलं आहे. तर आता बघू शकता दोन्ही ताटामध्ये काढून घेत आहे. पोरांना तर सपक दिलेला आहे, कारण की पोरं खूप नखरी करतात तिखट खाण्यासाठी आणि त्यांना नको पण जास्त तिखट, त्याच्यामुळं. तर आता हे बघा काढून घेतलेलं आहे मस्त असं. आणि कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा फराई? तुम्ही काय केलेलं आहे फराईमध्ये ते सुद्धा मला नक्की सांगा. एकदम हलकं. माझं तर इच्छा होती वडे करायची, पण कसं ऑइली, आता हे पण नाही खात आणि म्हटलं जाऊ दे नको जास्त ऑइली, म्हणूनच शाबू खिचडी करून टाकलेली मी आज. आणि त्यासोबत रायता, तर मस्त असा रायता केलेला, छान लागत होता खायला सुद्धा. तर आता बघू शकता मस्त असा शाबू झालेला आहे आपला तयार, आणि मस्त असा हे केलेला आहे काकडीचा रायता. आणि आता ते मी खाणार आहे. तर तुमची एकादशी कशी झाली मला नक्की कळवा. फराईचं वगैरे झालं आणि त्यानंतर मी कपडे वगैरे पण धुवून टाकले. चला तुम्हाला दाखवते. आता वातावरण मस्त झालंय. तर आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा. आणि बाहेर बघू शकता कसलं वातावरण झालं, आणि पोरं घरात असल्यामुळे भरपूर हे होत आहेत आवाज, त्यामुळे जरा समजून घ्या. आणि आजचा कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.